हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगितलं दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि अगोदर तर मी सगळी कामं आवरल्यानंतर काय ते कशाच्या बिया म्हणतात त्याला सूर्यफूलच्या बिया मी खायला घेतलेल्या होत्या. त्यानंतर थोडीफार कामं आवरली आणि आंबे आणलेले होते अण्णांनी गावाकडून, म्हणजे त्यांच्या शेतातले आंबे आहेत. तर आंबे खायला घेतले. खूप गोड आहे आंबा म्हणजे गोडीला खूप आहे. तर आंबा खाऊन घेतला. त्यानंतर मी थोडंसं निवांत बसले आणि आता लागलेले दुसऱ्या कामामध्ये म्हणजे आज मला ना हे सगळे कडधान्य काढायचे होते आणि हे ठेवलेलं होतं मी स्टोअर मध्ये पोते. तर हे पोते मी इकडेच घेऊन आलेली आहे खाली आता. कारण जेव्हा हे डब्बे रिकामे होतात ना, वरी जाऊन आणायचा थोडासा प्रश्न पडतो, की कधी वरी जाणार आणि कधी मी घेऊन येणार. तर म्हणलं हे पोते आता इथंच ठेवायचे, वरी न्यायचे नाहीयेत. तर डब्बे भरलेले आहेत अगोदर मी आणि इथं खुर्चीवरती मी चढलेली आहे आणि एक एक पोतं ठेवत आहे, पण ते निसटून खालीच येत होतं. आणि एक तर पोतं बघू शकता इकडं, जसं मी धनू वडत होते ना त्याचा तुकडाच फाटून गेला. तर आता इकडे ठेवलेले दोन्ही पोते वरती. तरी पोते वगैरे ठेवून झाले. त्यानंतर हे जे कडधान्याचे डब्बे होते ना ते मी किचन मध्ये घेऊन आलेले आहे. आणि आता ह्या हरभरे आणि मसूर मी थोड्याशे भिजू घालणार आहे, म्हणजे उद्या उसळ बनणार आणि मसुरीचं वरण बनवणार आहे, म्हणजे मसुरीची भाजी बनवणार आहे. आणि इथं मी खाली जे वाट्या टोपले छोटे छोटे मी ठेवत असते ना, म्हणजे रॅकमध्ये बसत नाहीत व्यवस्थित, त्यामुळे हे सगळे मी छोटे मोठे भांडी इथं खाली किचन काउंटच्या खाल्ल्या कप्प्यात ठेवलेले आहेत. तर ते पण मी काढून घेतलेले आहेत आणि एकामध्ये मी हरभरे घेतले, म्हणजे 4 वाट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि सगळ्यामध्ये एक एक वस्तू भिजत घालायचं आहे. तर एकामध्ये मी घेतली 2 ग्लास तांदूळ, म्हणजे उद्या इडली किंवा डोसा मी बनवणार आहे. तर बेटर बनवण्यासाठी इकडे कडधान्य भिजत घालत आहे. तर मसूर, हरभरे आणि उडदाची डाळ आणि काय तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदळामध्ये 1 चमचा मेथीदाणा पण घ्यायचा आहे, म्हणजे मेथीदाणा स्किप करायचा नाही, त्यानं बेटर छान होतं आणि इडली, डोसे किंवा आपे काहीही बनवा एकदम परफेक्ट जाळीदार बनून तयार होतात. इकडे सगळे कडधान्य अगोदर मी स्वच्छ धुवून घेत आहे, कारण मी पावडर लावून ठेवलेली ना, त्यामुळे एक वेळा धुवून मग परत पाणी घालून ठेवलेले सगळ्या कडधान्यामध्ये. आणि काही किराणा मी सांगितलेला होता यांना, तर तेच घेऊन आलेले. मी म्हणलेलं होतं की मी व्हॉट्सअपला पाठवेन तुम्हाला की काय काय पाहिजे. तेच म्हणत आहे, तू पाठवलं का नाही? मी किती वेळ वेट केलं की पाठवलं नाहीये तो काही पण. तर जितकं सकाळी सांगितलेलं होतं तितकं घेऊन आलेले. शेंगदाणे, साखर संपलेली होती, परत खूप सारा किराणा संपलेला आहे. तर मी लिस्ट बनवून ठेवली, पण त्यांना पाठवलेलीच नाहीये, तेच म्हणत होते. परत राग पण आला त्यांना की दुकानात जाऊन मी परत आलो, पण आता परत जावं लागतं, परत तू पाठवते. तर हेच जरा करायचे असतात का दिवसभर, मला कामं नसतात का दुसरी सुरू आहे त्यांचं. तर कामाच्या ह्याच्यामध्ये मी विसरले टाकायचं. सगळे जिन्नस स्वच्छ धुवून मी भिजत घातलेले आहेत आणि यांच्यासाठी चहा बनवत होते. तर म्हणत आहे चहा वगैरे प्यायचं मन होत नाहीये, गरमी पण आहे ना, त्यामुळे चहा प्यायची इच्छा होत नाहीये. तर मी चहा काही नंतर बनवलेला नाहीये. ते सगळं भिजत घातलं. आता रात्रीचा स्वयंपाक करायचा, पण त्या अगोदर देवाला दिवा लावते. देवाला दिवा लावलेला आहे. तुळशीला दिवा लावायला जमतच नाही, खूप हवा, इतकी भयानक हवा की दिवाच राहत नाही, शांतच होतो. त्यामुळे देवाला दिवा धूप सगळे लावलेले, दर्शन घेतले. किराणा जे आणलेला होता, साबणं पण संपलेले होते, ते पण आणलेले. तर साबण मी आणून इकडे ठेवलेला आहे. त्यावरती म्हणजे 4 संतूर साबणं घेतलं, त्यावरती एक टूथपेस्ट फ्री आलेला आहे, तेच बघत होते मी. आणि साखर आणि शेंगदाणे होते अगोदरचे, परत घेऊन आलेले. तेच म्हणत आहे की लिस्ट नाही घातली, त्यामुळे जे किराणा होता ते पण मी घेऊन आलेलं आहे. सुरू होतं त्यांचं. तर होतं असं कधी कधी की आपण पण विसरतो ना. तर इकडे साखर मी मोठ्या स्टीलच्या डब्यात काढते. 5 किलो साखर आहे आणि डब्बा बरोबर 5 किलोचा आहे. तर पूर्ण 5 किलो साखर या डब्यामध्ये आणलेले आहे. आणि शेंगदाणे मी दुसऱ्या डब्यात काढणार आहे, कारण ऑलरेडी शेंगदाणे परवाच 1 किलो आणलेले होते, ते डब्बा भरलेलाच आहे. परत आता दुसऱ्या डब्यात काढते. तर साखरेला म्हणजे खूप लवकर येतात. तर अगोदर टोपण लावून जागेत ठेवून दिलं आणि पाण्याच्या बॉटल्या पण रिकाम्या झालेल्या होत्या, भरण्यासाठी कॅन कसे आणून ठेवलेला आहे. डब्यातले तांदूळ संपलेले होते, म्हणजे जितके होते तितके मी इडलीला घेतले आणि डबा रिकामा झाला. आता परत सकाळी कधी काढणार ना, सकाळी खूप तामझाम वाटतं मला, ही सगळी कामं अगोदरच मी आवरून ठेवत असते. म्हणजे सकाळची तयारी थोडीफार आजच होते माझी, तेव्हाच आपली कामं सकाळी वेळेत आवरतात. तर थोडेसे आंबे होते, ते पण मी काढून ठेवलेले आहेत. म्हणजे विचार केला की त्या छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं, परत म्हणलं की पोत्यामध्ये पोत्यामध्येच ठीक आहे. जेही थोडंफार पिकलेलं म्हणजे कच्चेपणा आहे ना, सगळ्यात पिकला जाईल त्यामध्ये, म्हणजे छान राहतं कलतानी पोतं. किंवा आपण गवत किंवा तणीस हे पण आंब्याला, म्हणजे आंब्याच्या खालून वरून घातलेला आंब्याला कलर पण छान येतो आणि छान पिकले जातात. पण तणीस किंवा गवत नाही माझ्याकडे, त्यामुळे
कलतानी पोतं घातलेलं होतं खालून वरून आणि छान आंबे पिकले आणि त्यामधले अर्धे आंबे संपून पण गेले. थोडेसे राहिले ते पण मी काढून ठेवले. तिकडे थोडेसे कवर हे ते झालेले होते ते पण काढून आलेले आहे. म्हणजे वरच्यावर काढलं ना तिकडची रूम पण छान राहते. म्हणजे एकत्रच मी महिन्याला एक वेळा काढायला घेते आणि खूप म्हणजे वेळ जास्त लागतो. म्हणजे पूर्ण दिवस त्यामध्ये जातो. इथे शेंगदाणे पण मी काढून घेतलेले आहेत. म्हणजे अगोदरचे आहेत आणि आता जे आणलेले ते पण शेंगदाणे मी त्या डब्यात भरून ठेवले. तर ही सगळी छोटी मोठी कामं आवरली. एकमेकांचे टोपणं पण चेंज झालेले होते इथं. तर ही सगळी कामं आवरल्यानंतर आता करूया रात्रीचा स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये आज मी काय बनवू खूप विचार केला. नंतर विचार केला की आता रात्रीची वेळ जास्त स्वयंपाक बनवला खपत नाही. म्हणून मी इकडे काय केलं, एकीकडे भात लावलं आणि दुसरीकडे मी पिठलं बनवलेलं आहे. म्हणजे बेसन बनवलेलं आहे. आता या पिठल्याला द्यायचा वरून तडका. खूप छान टेस्टी बनतं. तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये तेल घेतलं, मोहरी, जिरं, हिंग टाकलेले, 2-4 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. तडका बनून तयार झालेला आहे. हा तडका आपल्याला पिठल्यावरती वतायचा आहे. खूप छान टेस्टी पिठलं बनून तयार झालेलं आहे. आता सगळीकडे बोलण्याची पद्धत वेगळी असते. आम्ही याला पिठलं म्हणतो, कोणी बेसन म्हणतो, कोणी झुणका वगैरे असे नावं दिली जातात. रात्रीचं स्वयंपाक पाणी झालं, जेवण खाणं झालं आणि रात्रीची कामं आवरूनच मी झोपलेली होते. ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. या वेळ टाइम सांगितलं तर सकाळचे 5:30 वाजलेले. मी बरोबर 5 वाजता उठलेले आहे. अगोदर तर मी पाणी गरम करायला ठेवलं. पाणी गरम होत राहतं तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते आणि 5:30 वाजताच खिडकीतनं बघू शकता तुम्ही छान उजेड आलेला आहे. म्हणजे सकाळी 5 वाजताच असं उजेड येतं. असं वाटतं की सकाळचे 6 वाजलेले आहेत. खूप लवकर दिवस निघत आहे आणि संध्याकाळी पण लवकर अंधार पडत नाही. 7 वाजेपर्यंत असंच उजेड असतं. असं वाटतं की आणखीन दिवस मावळलेला नाही आणि 8 वाजता पूर्णपणे अंधार पडतो. तर असे सोप्याचे कवर अगोदर मी झटकून अंतरले आहेत आणि सोप्याचे कवर दिवसातून 3-4 वेळा मी झटकून अंतरत असते. कारण हवा खूप भयानक असते ना समोरून, त्यामुळे सोप्याचे कवर राहतच नाही आहेत. तर आता एक वेळा सकाळी म्हणजे पारसा झाडू मारण्या अगोदर सगळे कवर वगैरे झटकून मी अंतरत असते आणि पूर्ण घरात झाडू मारून घेते. जे पसारा इकडे तिकडे ठेवलेला असतो ना ते पण याच वेळेत मी काढून घेते. कारण रात्री म्हणजे काल जेही दिवसभराचं असतं ना, सकाळी ना थोडंसं ठीक वाटतं, सगळं फ्रेश वाटतं छान झाडू मारल्यानंतर. सगळं काढून मी झाडू मारून घेतलेले आहे. आता मी किचनमध्ये, बेडरूममध्ये झालेलं आहे. तर तिकडची जी रूम आहे ते पण मी झाडू मारून घेतली. पण यावेळी मी फरशी पुसायला घेत नाही. मी निवांत दुपारी फरशी पुसते. यावेळी ना हीच घाई असते की पूर्ण घरात झाडू मारा, जेही पसारा आहे एक्स्ट्रा ते काढा, खरकटं मुसरं जेही जमा होतं ते टाकून आलेले आहे. आणि सगळ्या झाडांना पाणी दिलं. अगोदर अंगण धुवून घेतलं, पोर धुवून घेतलं आणि जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते सगळं मी वायफर करून घेत आहे. कारण खूप निसरंडा होतो ना त्यामुळे. तर झालेलं सगळं बाहेरचं हे सगळं स्वच्छ झालेलं आहे. पायपुसणी मी टाकली. डुकरांचा खूप त्रास आहे. तर डुकरं खूप आलेले आहेत. थोडंसं पाणी पडू देत नाहीत, खूप त्रास आहे त्यांचा. ती सगळी कामं आवरली. आता अगोदर यांच्यासाठी चहा बनवते. तर दूध तरी आजकाल फ्रीजमध्ये राहतं त्यामुळे खराब होत नाही. तर दूध घेतलेलं आहे इकडं चहासाठी आणि दूध अगोदर गरम करून घेतलं. नंतर यामध्ये चहा पावडर आणि साखर टाकलेली आहे. मी एक आल्याचा तुकडा खिसून टाकलेला आहे. चहा उकळायचा वेट करूया आणि असंच वेट करत नाही. कामं यावेळेत विचार करण्याची गरज नाही. सकाळी कामं खूप असतात. इकडे सगळी रात्रीची भांडी क्लीन झालेली होती. सगळी मी रॅकला लावत आहे. टिफिन डबे वगैरे लावून ठेवत आहे. इकडे बघू शकता सगळी भांडी रॅकला लावून झाली. छोटी मोठी खूप कंटाळा येतो भांडी रॅकला लावायचा. घासण्याचा तितका कंटाळा येत नाही, पण भांडी रॅकला लावायचा खूप कंटाळा येतो मला. तिकडे सगळी भांडी रॅकला लावली. पातेले, कढया जे होते ना ते मी साईडला ठेवलेलं आहे. म्हणजे कुकर, पातेले अशा सगळ्या वस्तू किचन काउंटच्या खालच्या कप्प्यामध्ये ठेवते आणि कढया ज्या असतात ना ते मी रॅकच्या वरच्या साईडला म्हणजे ते कपात मी केलेलं आहे. आणि जे दूध होतं कालचं फ्रीजमध्ये ठेवलं त्यामुळे साय छान आलेली आहे. तर साय अगोदर मी काढून घेतली, दूध गरम करायला ठेवलं आणि इकडे चहा पण उकळलेलाच आहे. तोपर्यंत पतिदेवांचे आवरले, म्हणजे दोघांचे आवरले. जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याचं पण. तर इकडे त्याच्यासाठी चहा आणि बिस्किट दिले. यांच्यासाठी फक्त चहा दिलेला आहे. म्हणतात की बिस्किट वगैरे नको आणि तूच आणत नाही. मी म्हणलं 2 बिस्किट घ्या, तर नाही म्हणत आहेत. बिस्किट खाल्यानं पोट जळतं, ऍसिडिटी होते असं तसं म्हणत असतात. तर यांना काही बिस्किट दिलं नाही आणि माझ्यासाठी बनत आहे इकडे डिकॉशन चहा. आणि पित्ताचा त्रास खूप वाढले. तर विचार केला की आता हळदीचं पाणी प्यावं. म्हणजे अगोदर पण मी घ्यायचे, म्हणजे एक रुटीनच बनलेला होता माझा. पण जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं तेव्हा डॉक्टर म्हणाले की हळदीचं पाणी म्हणजे जास्त पिऊ नका, ते पण गरमी असते. तर म्हणून मी बंद केलेलं होतं काही दिवस. पण आता परत मी स्टार्ट करणार आहे. कारण हळदीचं पाणी पिल्याने थोडासा त्रास कमी वाटतो मला. म्हणजे जे कडवटपणा असतो ना हळदीमध्ये
तसं तर हळद ही खूप गुणकारी असते, खूप साऱ्या औषधामध्ये येत असते ती. तर म्हटलं पित्तासाठीही ठीक आहे. तर हळदीचं पाणी टाकून मी अगोदर म्हणजे हळदीचं पाणी करून पिणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाच्या नंतर चहा पाणी जे घ्यायचं ते घेणार आहे. तर इकडं काल मी हरभरे आणि मसुरा भिजत घातलेला होता, छान फुललेले आणि यांना हरभरे खूप आवडतात. उसळ तरी खूप आवडते, तर तसेच हरभरे थोडेसे खायला घेते भिजवलेले. आणि मी इकडे मसुरा शिजत ठेवलेले. जोपर्यंत मसुरा शिजतात तोपर्यंत मी रांगोळी काढते. म्हणजे झाडांना सगळ्या पाणी दिलेले बघू शकता. इकडे फुल पण उगवलेलं आहे, पण निळ्या कलरचं आहे. मला वाटलं हे मोगराचंच वेल आहे, एकही फुल उगवलेलं नव्हतं. पण हे फुल ना निळं कलरचं आहे आणि खूप छान सुंदर असं फुल आहे, तेच बघत होते मी. म्हणजे रोपटं मी लावलेलं होतं, मला वाटलं वाळून गेलेलं आहे, आलंच नाही, पण नाही आलेलं आहे आणि एकदम मोगऱ्यासारखीच ते पानं आहेत, वेल आहे. म्हणून मला समजलं नाही, मला वाटलं मोगऱ्याचं आहे. तर सगळ्या झाडांना मी पाणी दिले आणि खूप छान हे झाड दिसत आहे, खूप छान फ्रेश वाटत आहे आणि छान वाटतं. सकाळचं वातावरण असतं आणि सगळ्या झाडांना पाणी देतो ना, त्यामुळे सगळी झाडं पण खूप छान फ्रेश वाटतात. रांगोळी काढायची राहिलेली होती, तर अगोदर मी रांगोळी काढून घेतली. तर बाहेरची सगळी कामं कंप्लीट झालेली आहेत. आणखी मी ब्रशही करून घेतलेला नाहीये. तर आता ब्रश करून घेऊया. तरी काल काय पावडर आणली काय माहिती, इथंच ठेवलेलं आहे. मी आता विचारलं नाही त्यांना कशाचं पावडर आहे ते. तर इकडे हरभरे पण छान असे फुललेले आहे. तर उसळ मी नंतर बनवणार आहे. अगोदर मी थोडी छोटी मोठी कामं आवडते आणि आंघोळ करूनच मग मी दुसऱ्या कामाला लागणार आहे. ती टेबल पुसून घेतले, चहा पिलेले भांडी सगळे जमा करून ठेवले. रांगोळी जे पावडर वगैरे आणले ते सगळं साईडला उचलून ठेवलेलं आहे. आणि आता अगोदर मी ब्रश करून घेते. ना चहा घेतलेला ना हळदीचं पाणी पिलेलं आहे. मी अगोदर ब्रश करून घेते, आंघोळ करून घेते आणि निवांत मी हळदीचं पाणी पिणार आहे. थोडासा वेळ झालेला आहे आज मला, कारण सगळी कामं अगोदर आवरली ना, त्यामध्ये ब्रश करत बाहेर आलेल्या वातावरणाचा एन्जॉय घ्यायला खूप छान वाटत आहे सकाळी सकाळी. तर असं आता खूप लेट होणार आहे या सगळ्या नादामध्ये. तर अगोदर जे कपडे होते सगळे मी भिजवू घातलेले आहेत, मग थोडा वेळ भिजत राहतील. आता यासोबत या व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.